नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, गुरुचरित्र वाचल्याने खरंच जीवनात बदल होतात का? चांगले फळं मिळतात का? की हा फक्त अंधविश्वास आहे, की फक्त सांगितलं म्हणून केलं आणि काहीच नाही मिळालं असं होतं का? असे प्रश्न अनेकांच्या मनात येतात. काही लोक म्हणतात की गुरुचरित्र वाचल्यानंतर त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडले, अडचणी दूर झाल्या, मनशांती मिळाली. तर काही लोक म्हणतात की त्यांना काहीच फरक जाणवला नाही. मग सत्य नेमकं काय आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र वाचनाचे आध्यात्मिक महत्त्व, त्यामागील तत्वज्ञान आणि अनेक भक्तांना अनुभवास आलेले बदल समजून घेणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या. गुरुचरित्र हा फक्त एक ग्रंथ नाही, तो श्री दत्तात्रयांच्या कृपेचा, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाचा आणि भक्तीचा एक आध्यात्मिक मार्ग आहे. जेव्हा एखादी व्यक्ती श्रद्धेने, नियमाने आणि मनापासून गुरुचरित्र वाचते, तेव्हा सर्वात पहिला बदल बाहेर नाही तर त्या व्यक्तीच्या मनात होतो. मन शांत होऊ लागते, नकारात्मक विचार कमी होतात, राग, भीती, अस्वस्थता आणि निराशा हळूहळू कमी होऊ लागते. आत्मविश्वास वाढतो, ईश्वरावरील विश्वास अधिक दृढ होतो आणि जेव्हा मन बदलते तेव्हा निर्णय बदलतात. निर्णय बदलले की कृती बदलते आणि कृती बदलली की जीवनातही बदल दिसू लागतात. म्हणून अनेकांना असे वाटते की गुरुचरित्रामुळे त्यांचे आयुष्य बदलले. अनेक भक्तांचे अनुभव सांगतात की घरातील वाद कमी झाले, आर्थिक अडचणींमधून मार्ग मिळाला, नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी मिळाल्या, मानसिक ताण कमी झाला, आजारपणात धैर्य मिळाले, अडकलेले कामे पूर्ण झाली. हे अनुभव प्रत्येकासाठी सारखेच असतील असं नाही, कारण प्रत्येक व्यक्तीचे कर्म, परिस्थिती आणि जीवन प्रवास हा वेगवेगळा असतो. गुरुचरित्र म्हणजे जादूची कांडी नाही. केवळ ग्रंथ वाचला आणि दुसऱ्या दिवशी सर्व समस्या संपल्या असे घडेलच असं सुद्धा नाही. पण श्रद्धा, संयम, सातत्य आणि चांगली कर्म यांच्यासोबत गुरुचरित्राचे वाचन केले तर अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतात. गुरुचरित्र आपल्याला फक्त कृपा मागायला शिकवत नाही, तर योग्य आचरण, सत्य, नम्रता, सेवा, संयम आणि सदाचार यांचाही मार्ग दाखवते. म्हणूनच या ग्रंथाचे वाचन करणारा माणूस हळूहळू स्वतःमध्ये परिवर्तन अनुभवू लागतो. आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. गुरुचरित्र वाचताना मनात श्रद्धा असावी, घाई नसावी, स्वार्थापेक्षा समर्पण असावे आणि शक्य असेल तर वाचनापूर्वी श्री दत्त गुरूंचे स्मरण करून शांत मनाने वाचन सुरू करावे. अनेक जण विचारतात, मला किती दिवसात फळ मिळेल? याचे निश्चित उत्तर कोणीही देऊ शकत नाही मित्रांनो, कारण कृपा ही वेळ पाहून नाही तर श्रद्धा, कर्म आणि ईश्वराच्या इच्छेनुसार मिळते. काहींना लवकर अनुभव येतात, काहींना उशिरा, तर काहींना सर्वात मोठे फळ म्हणून मन शांती लाभते. आणि खरे पाहिले तर मनशांतीपेक्षा मोठे फळ या जगात, या ब्रह्मांडात दुसरं कोणतं नाही. म्हणून जर तुम्ही गुरुचरित्र वाचण्याचा संकल्प केला असेल तर कोणत्याही चमत्कारापेक्षा, अपेक्षेपेक्षा श्रद्धा, सातत्य आणि विश्वास यासह गुरुचरित्राचे वाचन करा. जीवनात सकारात्मक विचार, योग्य कृती आणि गुरुकृपा याचा सुंदर संगम झाला तर बदल नक्कीच जाणवू शकतो. शेवटी एकच सांगू इच्छितो, गुरुचरित्र वाचल्याने प्रत्येकाला सारखे अनुभव मिळतील याची हमी देता येत नाही, पण श्रद्धेने केलेले वाचन अनेकांना मानसिक, आध्यात्मिक आणि वैयक्तिक स्तरावर सकारात्मक बदल अनुभवण्यास मदत झाल्याचे अनेक भक्त सांगतात. जर तुम्हाला गुरुचरित्र वाचण्याचे अनुभव असतील तर ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. श्री गुरुदेव दत्त. ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.